मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्याकडील 31 जुलै 2026 चं जे पत्र आहे त्या अनुषंगाने शैक्षणिक वर्ष 2026-27 करिता महा-डीबीटी 2.0 महा-डीबीटी प्रणालीवर मॅट्रिकोत्तर व मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती योजनांचे अर्ज भरणे, घेणे व छाननी प्रक्रियेबाबत सर्वसमावेशक मार्गदर्शक सूचना आपल्याला या पत्रान्वये प्राप्त झालेल्या आहेत. आणि या विषयान्वये आपल्याला शैक्षणिक वर्ष 2026-27 करिता विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध मॅट्रिक पूर्व 9 योजना आहेत व मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसाठी 11 योजना आहेत. या योजनांचे ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया अद्ययावत करण्यात आलेली आहे आणि ती महा-डीबीटी 2.0 पोर्टलवर सुरू करण्यात आलेली आहे. आणि ही याचं लॉग इन आपल्याला कसं करायचं आणि विद्यार्थ्यांचे अर्ज कसे भरायचे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि याचे 2 पार्ट होतील. त्या 2 पार्टमध्ये आपण ही प्रक्रिया संपूर्णपणे पाहणार आहोत. तत्पूर्वी आपणास विनंती आहे, आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ आपल्या सर्व शिक्षक बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा. आता आपल्याला महा-डीबीटी 2.0 चा एक मेल तुम्हाला प्राप्त झालेला असेल. हा मेल आपल्याला साधारणतः 9 जुलै 2026 रोजी प्राप्त झालेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला युजर आयडी आणि पासवर्ड प्राप्त झालेला आहे आणि त्याची वेबसाईट सुद्धा त्या ठिकाणी दिलेली आहे आणि त्याची जी लिंक आहे ती तुम्हाला डिस्प्लेवर दिसते. या पद्धतीने आहे mahadbt2maharashtra.gov.in. याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिली जाईल. आपण तिथे जाऊन या लिंकला क्लिक करून डायरेक्ट या महा-डीबीटीच्या पोर्टलवर येऊन जाल. इथे आल्यानंतर आपल्याला लँग्वेज निवडीचा सुद्धा ऑप्शन आहे. इथे मराठी आणि इंग्लिश 2 लँग्वेजेस इथे उपलब्ध आहेत. यातल्या जी योग्य लँग्वेज असेल ते आपण निवडू शकता. त्यानंतर इथे खाली लॉग इन दिलेलं आहे. 3 प्रकारचे लॉग इन आहेत, ज्यामध्ये आपल्याला डिपार्टमेंटल किंवा इन्स्टिट्यूट लॉग इन या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर आपला जो काही युजर नेम त्या ईमेलमध्ये प्राप्त झालेला आहे तो युजर नेम इथे टाका. पासवर्ड एक डिफॉल्ट पासवर्ड दिलेला आहे तो या ठिकाणी टाका. त्यानंतर खाली दिलेला कॅप्चा टाकून आपण साइन इन या बटनाला क्लिक करणार आहोत. साइन इनला क्लिक केल्यानंतर आपले क्रेडेन्शियल चेक होतील आणि आपण यापूर्वी जे महा-डीबीटीचं रजिस्ट्रेशन केलं होतं त्यासाठी ज्यांचा आधार नंबर आपण त्या ठिकाणी टाकला होता त्यावर एक ओटीपी जाईल. तो ओटीपी आपल्याला या ठिकाणी अचूक टाकायचा आहे. आलेला ओटीपी टाकून व्हेरीफाय ओटीपी या बटनाला क्लिक करा. तुमचा ओटीपी या ठिकाणी व्हेरीफाय होईल आणि त्यानंतर तुमचं लॉग इन होण्यासाठी तयार होईल आणि आपल्याला जो डिफॉल्ट पासवर्ड आहे त्यानंतर आपल्याला एक नवीन पासवर्ड या ठिकाणी सेट करावा लागेल. जो काही तुम्हाला चांगला पासवर्ड बनवता येईल असा लक्षात राहील असा एक पासवर्ड या ठिकाणी बनवून घ्या. 2 वेळा तो पासवर्ड या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे. त्यानंतर सेव्ह या बटनाला क्लिक करायचं आहे. सेव्हला क्लिक केल्यानंतर आपला पासवर्ड या ठिकाणी सेट होईल आणि आपलं लॉग इन सुद्धा या ठिकाणी सक्सेसफुल होईल आणि अशा पद्धतीनं तुम्हाला जो डॅशबोर्ड आहे तो तुम्हाला इथे पाहायला भेटेल. आता इथे आल्यानंतर आपल्याला योजनांची नावं पाहायला भेटतायत. विभाग आहे, त्याचं वर्णन सुद्धा तुम्ही या डोळ्याच्या चित्राला क्लिक करून त्याचं वर्णन सुद्धा अशा प्रकारे पाहू शकता की ही स्कीम नेमकी कोणासाठी आहे. जर आपल्याला हे लँग्वेज कम्फर्टेबल नसेल तर आपण इथून मराठी लँग्वेज ऑलरेडी आपण चूज केलेली असेल, आपल्याला बदलायची असेल तर आपण इथून बदलू शकता. एकूण इथे 15 योजनांची माहिती यामध्ये दिलेली आहे आणि ज्या कॅटेगरीसाठी आपण विद्यार्थी माहिती भरतोय त्याच्या समोरील इथे अर्ज करा या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे. एकूण इथे आपल्याला प्रति 5 संख्या दिसते. आपण इथे समजा 20 जर केली तर आपल्याला टोटल जितक्या काही शिष्यवृत्तीचे प्रकार आहेत ते सगळे शिष्यवृत्तीच्या प्रकाराची योजनेची माहिती आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटेल. ज्या विद्यार्थ्यासाठी आपल्याला जी योजना लागू करायची आहे त्यामध्ये त्याचा विभाग आणि त्याच्या संबंधित माहिती इथे तुम्हाला पाहायला भेटेल. यावरून आपण एक एक अर्ज या ठिकाणी करणार आहोत. आता या सर्व अर्जांमधील एक अर्ज आपण या ठिकाणी करून पाहूयात, जो की 5वी ते 7वीच्या वर्गात शिकणाऱ्या व्हीजेएनटी आणि एसबीसी विद्यार्थ्यांसाठी
विद्यार्थिनींसाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना याच्यासाठीचा GR इथे उपलब्ध आहे, त्याचं वर्णन इथे उपलब्ध आहे, तसंच GR सुद्धा इथे उपलब्ध आहे. आपण तो इथून या डोळ्याच्या चित्राला क्लिक करून आपण तो डाउनलोड करू शकता. तर आपण इथे त्याच्या समोरील अर्ज करा या ऑप्शनला आपण क्लिक करतोय. यावर पुन्हा एकदा एक सूचना येते की हा अर्ज आपण नेमकं कोणत्या विद्यार्थ्यांसाठी करतोय. याला परत पुढे अर्ज करा या बटनाला क्लिक करायचं आहे आणि आपण डायरेक्ट ज्या वर्गासाठी अर्ज करतोय त्या वर्गातील माहितीचा एक फॉर्म आपल्या समोर ओपन होतोय, ज्यामध्ये आपल्याला या ठिकाणी हा जो क्रमांक आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे, त्याला तपासा म्हणायचं आहे आणि त्यावर एक OTP जाईल आणि तो OTP सुद्धा आपल्याला या ठिकाणी प्रविष्ट करायचा आहे, जेणेकरून ही जी डिटेल्स आहे ती ऑटोमॅटिक इथे फेच होऊन जाईल. त्यानंतर आधार बँक जोडणीची स्थिती यामध्ये आपल्याला येस किंवा नो हा पर्याय निवडायचा आहे आणि मी पुन्हा एकदा या ठिकाणी मेन्शन करू इच्छितो की जो शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहिला त्यामध्ये विद्यार्थ्यांनी करावयाची कार्यवाहीमध्ये इथे आधार आधारित नोंदणीमध्ये आधार बेस पेमेंट या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे इथे आपण येस म्हणतोय आणि या विद्यार्थ्याचं अकाउंट आपल्याला काढून घ्यायचं आहे किंवा असेल तर आपल्याला ते आणखी फायदेशीर होईल, कारण या नंबर्सवर आधारितच त्याला ती पेमेंट आपल्याला जाणार आहे. त्यानंतर इथे पालकांचा आधार विचारलाय तो कंपल्सरी नाही. ज्या ठिकाणी असे लाल स्टार आहेत ते कंपल्सरी आहेत आणि जिथे नसेल तिथे कंपल्सरी टाकणं नाहीये. त्यानंतर इथे ही जी डिटेल दिसते ती तुम्ही भरा. त्यानंतर इथे लिंग निवडा अचूक. त्यानंतर इथे जो काही धर्म असेल तो धर्म निवडा. त्यानंतर जातीचा प्रवर्ग निवडा. त्यानंतर या ड्रॉपडाऊन मेनूमधून जात निवडा. त्यानंतर वडिलांच्या तपशिलामध्ये वडिलाचं नाव लिहा, आईचं नाव लिहा, पूर्ण नाव या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर तुमचे वडील किंवा आई अस्वच्छ किंवा धोकादायक व्यवसायात गुंतलेले आहे का? असेल तर होय म्हणा, नसेल तर नो म्हणा. त्यानंतर शाळेच्या तपशिलामध्ये आपल्याला इथे ऑलरेडी UDIS कोड आलेला आहे. त्यानंतर मानक श्रेणीमध्ये आपल्याला तो विद्यार्थी कितव्या वर्गातला आहे, कितवीचा विद्यार्थी आहे तो विद्यार्थी या ठिकाणी निवडायचा आहे. त्याची मागील वर्षीची उपस्थिती टक्केवारी तिथे टाकायची आहे. त्यानंतर मागील वर्षातील क्रमवारी म्हणजे त्याचा मागील वर्षातील वर्गातील रँक आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. मागील वर्षाची टक्केवारी इथे टाकायची. मागील वर्ष श्रेणी या ठिकाणी त्याला इथे देऊन टाकायची आहे. जे काही असेल, ब असेल ती श्रेणी आपल्याला या ठिकाणी द्यायची आहे. त्यानंतर वसतिगृहाचा तपशील विचारलाय. तुम्ही वसतिगृह विक्रेता आहात का? असेल तर होय म्हणा, नसेल तर नाही म्हणा. त्यानंतर वैयक्तिक आणि उत्पन्नाच्या तपशिलामध्ये आपल्याला विद्यार्थ्याचं एज अँड डोमिसाईल म्हणजे अधिवास प्रमाणपत्र इथे आपल्याला कंपल्सरी अपलोड करायचं आहे. त्यानंतर जातीचं प्रमाणपत्र सुद्धा आपल्याला कंपल्सरी हे विद्यार्थ्याचं अपलोड करायचं आहे आणि नसेल तर ते आपल्याला अगोदर जात प्रमाणपत्र काढावं लागेल आणि त्यानंतर ते इथे अपलोड करता येईल. या वर्षापासून आपल्याला इथे काही नियम कडक झालेले दिसून येत आहेत की हे विद्यार्थ्याचेच असायला हवे किंवा यामध्ये काही बदल झाल्यास आपल्याला ग्रुपवर अन्यथा कमेंट बॉक्समध्ये आपण कळवूयात. त्यानंतर कौटुंबिक उत्पन्न किंवा व्यावसायिक तपशिलामध्ये कौटुंबिक उत्पन्न म्हणजे वडिलांचं उत्पन्नाचा दाखला आहे. त्यानंतर शिधापत्रिका आहे किंवा पालकांचे धोकादायक व्यवसायाचं प्रमाणपत्र आहे. आता हे कंपल्सरी डॉक्युमेंट नाहीये, परंतु वरील डॉक्युमेंट हे 2 डॉक्युमेंट कंपल्सरी आहे आणि इथे डिजिलॉकरचा सुद्धा ऑप्शन तुम्हाला दिलेला आहे. डिजिलॉकर मधून सुद्धा ते डॉक्युमेंट जर तिथे असतील तर तुम्ही इथून त्यांचे ऍक्सेस घेऊ शकता. त्यानंतर खाली एक घोषणापत्र दिलेलं आहे आणि त्या घोषणापत्रामध्ये काही सूचना दिलेल्या आहेत त्या वाचा. त्यानंतर मी इथे एक चेकबॉक्स दिलेला आहे. हा जो काही घोषणापत्र आहे मी वाचलेला आहे आणि नंतर आपल्याला अर्ज सादर करा यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला हे सगळ्या जे माहिती भरल्यानंतर जर आधार व्हेरिफाईड OTP न क्लिक केलं तर आपल्याला ह्या सगळ्या टिक झालेल्या दिसतील. त्यानंतर इथे जातीचा हा जो कॉलम आहे हा येत नाही. जर आला नाही तरी अडचण नाही, पण मुख्य जे जातीचा प्रवर्ग आहे तो तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे. वडिलाचं नाव, आईचं नाव टाका. वरील या फॉर्मची जर आपल्याला प्रिंटआउट पाहिजे असेल तर इथे पूर्वावलोकन किंवा प्रिव्ह्यूला क्लिक करा आणि इथे डाउनलोड या ऑप्शनला क्लिक करा आणि याला सेव्ह ॲज PDF करून हा फॉर्म आपण सेव्ह करून ठेवू शकता. त्यानंतर आपल्याला याला क्लोज करायचं आहे. क्लोज केल्यानंतर क्लोज करायचं आहे, बंद करा म्हणायचं आहे आणि सर्वात शेवटी सादर करा या ऑप्शनला आपल्याला
क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीनं व्हॅलिडेशन होईल. जे काही डॉक्युमेंट्स असतील ते प्रत्येकाला या ठिकाणी फायनल सबमिशनच्या टिक येतील आणि इथे आपल्याला एक ॲप्लिकेशन आयडी तयार होईल. हा ॲप्लिकेशन आयडी आपण जतन करून ठेवा आणि आपलं जे फॉर्म आहे तो या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. आपल्याला लाभांशाचा सारांश या ठिकाणी पाहायला भेटेल आणि आपल्याला जे काही हप्ते आहेत ते 2 हप्त्यामध्ये भेटतील असं या ठिकाणी आपल्याला मेन्शन होते आणि या पद्धतीनं आपल्याला हा फॉर्म पूर्ण झाला आहे. याला आपण इथे पूर्ण झाले असं करणार आहोत आणि आपली जी एका विद्यार्थ्यासाठी जी आपण योजना या ठिकाणी सिलेक्ट केलेली आहे, अशी स्टेप बाय स्टेप आपल्याला जितक्या विद्यार्थ्यांना ज्यांचे डॉक्युमेंट पूर्ण असतील अशा सर्व विद्यार्थ्यांना असा एक करून आपल्याला हा अर्ज पूर्ण करायचा आहे आणि त्या योजनेचा लाभ त्या विद्यार्थ्याला आपल्याला द्यायचा आहे. तर थोडासा वेळ नेटवर्कच्या सोयीनुसार तो घेऊ शकतो. परंतु यानंतर इथे मुख्य डॅशबोर्ड येईल आणि या डॅशबोर्डवर सुद्धा आपण इथे माझा अर्ज यावर जर गेलात तर आपल्याला आतापर्यंत जितके काही अर्ज भरलेले आहेत त्या अर्जाचे रकाना किंवा ती माहिती तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटेल. आता इथे माझा अर्जाला क्लिक करतोय आणि इथे आतापर्यंत तुम्ही जे काही ॲप्लिकेशन्स केलेले आहेत त्या ॲप्लिकेशन्स तुम्हाला इथे पाहायला भेटतील. अशा पद्धतीनं तुमचे सबमिटेड किती आहेत, अप्रूव्हल किती आहे, रिजेक्ट किती जणांचं झालंय, अशा पद्धतीनं तुम्ही इथे पाहू शकता. व्ह्यू डिटेल्सला क्लिक जर केलं तर तुम्हाला आतापर्यंत केलेल्या अर्जांची संख्या तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटेल आणि त्या मुलांची नावं सुद्धा तुम्हाला तिथे पाहायला भेटतील. थोडासा साईडला लोड आहे किंवा नेटवर्कच्या हिशोबाने आपल्याला ते सर्च होताना या ठिकाणी दिसतंय. अशा पद्धतीनं आपल्याला ही माहिती इथे पाहायला भेटते. इथे थोडंसं जर पुढं जाऊन पाहिलं आपण तर आपल्याला इथे या जे काही डोळ्याचं चित्र आहे किंवा जो अर्ज आहे याला आपण इथून सुद्धा डाउनलोड करू शकतो. याला जर क्लिक केलं तर आपल्याला तो अर्ज डाउनलोड झालेला दिसेल. तर अशा पद्धतीनं आपण त्याची जी प्रिंटआउट आहे ती आपल्या दप्तरी सुद्धा जतन करून ठेवू शकता. ज्या विद्यार्थ्याचा फॉर्म भरलाय त्याचा अर्ज आपल्याला अशा पद्धतीने पाहायला भेटेल. या पद्धतीनं जे काही माहिती आपण भरली ती तुम्हाला इथे पाहायला भेटते. तर अशा पद्धतीनं एक अर्ज आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. तसेच इतर कॅटेगरीच्या बाबतीत आपण पुढील पार्टमध्ये आणखी कोणकोणत्या बाबी आहेत ते पुढील पार्टमध्ये आपण पाहणार आहोत. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि अशाच माहितीपूर्ण माहितीसाठी आपण व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ आपल्या सर्व बांधवांपर्यंत नक्की पोहोचवायचा आहे. धन्यवाद.